ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आता मात्र प्रतिमाला घेऊन सायली घरात येणार आहे. प्रतिमाला घेऊन सायलीचा गृहप्रवेश होणार आहे आणि प्रतिमा आमने सामने बघितल्यावरती सुभेदार मात्र आता खूप मोठं धक्कादायक दृश्य समोर पाहणार आहेत. अखेर लेकीनेच आपल्या आईला हाताला धरून घरात आणलेलं असतं आणि आता या सगळ्यामध्ये सायलीची आणि आता प्रतिमाची भेट कशी झाली, सायलीला प्रतिमापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रियानेच कशी मदत केली, म्हणजे अनजानपणेच प्रियाला माहीत नसताना सुद्धा प्रियाने सायलीची खूप मोठी मदत केलेली असते प्रतिमापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि स्वतःच्याच प्लॅनमध्ये बिचारी प्रिया अडकलेली असते. त्यामुळे आता प्रतिमाची एंट्री होता सायलीचे चांगले दिवस सुरू होणार असतात आणि सायलीला या घरच्या मोठ्या सुनेचा मान सुद्धा मिळणार असतो. प्रतिमाच आपल्या लेकीला या घरच्या सुनेचा मान मिळवून देणार असते, पण ते कशा प्रकारे घडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. आता इकडे ज्या वेळेला लक्ष्मीपूजनाचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यावेळेला सायली आणि तन्वी यांचा फराळ एकच आल्यामुळे सगळ्यांना आश्चर्य जरी वाटलं असलं तरी आता इकडे सायली मात्र विचार करत असते की प्रियाचा आणि माझा फराळ एकत्र होणं शक्यच नाही, कारण ज्या वेळेला मी आश्रमामध्ये फराळ बनवायचे प्रियाला काही यायचं नाही, तिला साध्या करंज्या वळता यायच्या नाहीत आणि हा फराळ तिने बनवणं शक्यच नाही आहे, कारण हा फराळ जो मी बनवलाय तो प्रियाला कधीच येत नव्हता. अश्विन म्हणत असतो हे मला सुद्धा कठीण वाटते सगळं, दोघींचे फराळ एकसारखे कसे. यावरती अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड आहे आणि सायलीला सुद्धा गडबड वाटते. त्यावरती प्रताप म्हणतो ह्यात गडबडीचं काहीच कारण नाही आहे, कारण तन्वीचा फराळ हा असाच होणं अपेक्षित आहे, कारण प्रतिमा आमची असाच फराळ बनवायची, त्यामुळे सेम टू सेम प्रतिमासारखा फराळ तन्वीने बनवला तर काही हरकतच नाही आहे, पण हिचा फराळ कसा काय. कल्पनाला पण डाऊट येतो की हे कसं काय, आणि प्रियाच्या मनात तर अगदी शंकाच येत असते की मी तर हा रस्त्यावरून फराळ आणला, मग हा सायलीसारखा कसा आणि हा प्रतिमासारखा कसा. प्रियाला काहीच कळत नसतं की हे नियती आपल्या बाजूने काहीतरी कौल देत आहे पहिल्यांदा, आणि ती खुश असते. अस्मिता विचार करते चला काही का होईना प्रतिमाची मुलगी म्हणून पहिलं पाऊल तर हिने टाकलेलं आहे. पूर्णाजी विचार करते प्रतिमासारखा फराळ आपल्या तन्वीने बनवला तर त्यात काही वावगं नाही आहे, पण या मुलीचा फराळ कसा काय. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, प्रत्येकाच्या मनामध्ये उलटे सुलटे भाव असतात. विमल सांगत असते की हा फराळ आहे ना सेम टू सेमच आहे. आता मात्र एक एक शंकांचा काहूर उलगडायला लागतो आणि आता सायलीच्या मनामध्ये पहिली शंका येते की प्रियाला आश्रमामध्ये मी असा फराळ बनवताना कधीच पाहिलेलं नाही आहे, मग असा फराळ तिने बनवला कसा, आणि तिला ही शंका येते. म्हणून ती विचार करते मी कुसुमताईसोबत बोलेन, आणि कुसुमला माहिती असतं की प्रियाने हा फराळ त्याच कविताताई म्हणजेच उर्फ प्रतिमा यांच्याकडून विकत घेतलेला आहे. लक्ष्मीपूजनाला नैवेद्य वगैरे दाखवला सुद्धा जातो. लक्ष्मीपूजनाचा नैवेद्य दाखवल्यावरती मग मात्र इकडे प्रतिमाची एंट्री सुद्धा होते. प्रतिमा तिकडून निघून सुद्धा जाते. जाताना तिचं कॉईन सुद्धा खाली पडलेलं असतं आणि ते सायलीला सापडलेलं सुद्धा असतं. सायली ते कॉईन घेऊन जेव्हा घरी येते तेव्हा पूर्णाजी खूप मोठी गोष्ट सांगते. पूर्णाजी सांगते दर दिवशी लक्ष्मीपूजनाला माझी प्रतिमा या घरात येऊन आम्हाला कॉईन द्यायची आणि त्याच कॉईनचं आपण आज पूजन करतोय, बघतोयस ना. या ज्या आपल्या ह्याच्यामध्ये जे कॉईन ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे हे सगळे कॉईन प्रतिमाने दरवर्षी लक्ष्मीपूजनाला येऊन ठेवलेले आहेत. लक्ष्मीपूजनाला एकतरी कॉईन ती आपल्याकडचा पूजेसाठी द्यायची असं म्हणत पूर्णाजी खूप मोठी गोष्ट सांगते आणि ती सांगते आज या पूर्णाजीला तिने येऊन हा कॉईनच दिलेला आहे. माझी प्रतिमा आली होती, नक्कीच माझी प्रतिमा आली होती असं म्हणत आता मात्र सगळेच जण प्रतिमाच्या येण्याचा आनंद साजरा करत असतात. पण प्रतिमा मिळत नाही, प्रतिमा जिवंत आहे इतकं समजतं. सायलीला आनंद होतो आणि ती आता कुसुमला कॉल करते. कुसुमला कॉल करून सायली सांगते कुसुमताई तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, आज खूप मोठी गंमत घडली, म्हणजे दोन गोष्टी घडल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या वेळेला आम्ही फराळ बनवला ना त्या फराळाच्या वेळेला खूप मोठी गंमत घडली की प्रिया घरून स्वतः फराळ बनवून घेऊन आली असं ती म्हणत होती, आणि ज्या वेळेला आम्ही फराळ समोर आणला तर माझा आणि प्रिया आम्हा दोघींचाही फराळ सेम टू सेम होता. कुसुमताई आश्रमात असताना आपण कधीही फराळ करताना प्रियाला पाहिलं नाही. मदत करायला आली तर ती दगडाचं विघड करून ठेवायची, काहीतरी चुकीचं करायची. मला प्रश्न पडला तिने हा फराळ कसा बरं बनवला असेल. यावरती कुसुम म्हणते अगं फराळ बनवला कुठे तिने. यावरती आता मात्र सायली म्हणते अगं हो ती म्हटली होती की मी स्वतः फराळ बनवून घेऊन आले. आता मात्र कुसुम सांगते अगं ती खोटारडी आहे, ती आपल्या कविताताई आहेत त्या आपल्या घरी राहायला आल्यात त्यांनी सगळा फराळ बनवला होता माहिती आहे का तुला. आम्ही छोटंसं एक स्टॉल टाकलंय त्या स्टॉलवरती प्रिया आली होती. प्रियाने त्या स्टॉलवरून खूप सारे पदार्थ खरेदी केले, पैसे सुद्धा घेता गेली धावत पळत. तुला माहिती आहे का तोच तो फराळ असेल, मी तुला म्हटलं ना.
की तुझा आणि त्या कविताताईंचा फराळ सेम टू सेम आहे. अगं तोच तो फराळ. आता मात्र सायली म्हणते, काय कविताताईंचा फराळ होता तो? सायलीच्या मनामध्ये शंकेचं काहूर उठतं. त्यावेळेला सायली सांगते, अगं अजून एक गोष्ट अशी घडली की त्याच दिवशी लक्ष्मीपूजनाला आमच्या इथे देवाच्या रांगोळीच्या इथे एक कॉईन ठेवलेलं होतं आणि ते कॉईन आमच्या पूर्णाई सांगतायत की ते कॉईन प्रतिमाचं होतं. कोण घरी आलं होतं काय कळतच नव्हतं. त्यावेळेला आता मात्र कुसुम सांगते, अगं तुला काय सांगू मी, तुला इथे गंमत वाटेल पण त्या कविताताई आहेत ना, त्या तुमच्या घराच्या दिशेने आल्या होत्या, मी त्यांना तिकडूनच घेऊन आले. यावरती सायली म्हणते, कुसुमताई मला न काहीतरी गडबड वाटते, मला असं वाटते की मी तुला भेटायला येते, मला त्यांना एकदा भेटायलाच पाहिजे. कुसुम म्हणते, ये की आपल्या स्टॉलवरतीच ये, आपण भेटूया तिकडे. सायलीला मनामध्ये खूप शंका असतात की फराळ एकत्रच, सगळेजण म्हणतात प्रतिमासारखा फराळ, माझा आणि त्यांचा फराळ सेम झाला, सगळे मला प्रतिमा आत्यासोबत कम्पेअर करतात आणि अचानकपणे फराळ पण सेम, प्रिया तिकडून फराळ घेऊन आली, काय नाटक आहे, मला त्या कविताताईंना भेटायलाच पाहिजे. असं म्हणत सायली आता कविताला म्हणजेच प्रतिमाला भेटायला निघते. आता तो दिवस असतो पाडव्याचा. पाडव्याच्या दिवशी ओवाळणी करायची असते. कल्पना सांगत असते, चला चला आता दोघांनी, अर्जुन आणि तुम्ही दोघांनी मिळून आता पाडव्याची तयारी करायची आहे, छानपैकी बायकांना घसघशीत गिफ्ट द्यायचं आहे. प्रताप म्हणतो, अर्जुन मी तर माझ्या बायकोसाठी गिफ्ट घेतलेलं आहे, तू घेतलंस की नाही? कल्पना म्हणते, मग काय, तुमचा तर पहिलाच पाडवा आहे, तुम्हाला तर गिफ्ट घ्यायलाच पाहिजे. असं म्हणत आता मात्र पाडव्याची तयारी चालू असते. त्यावेळेला सायली सांगते, आई मी जरा कुसुमताईकडे जाऊन येते, कारण कुसुमताईंच्या इथे काहीतरी एक बाई आलेली आहे, त्या बाईला मला भेटायचं आहे, त्यांना उत्तम फराळ बनवतात, काहीतरी त्यांच्याशी कनेक्शन आहे, मला जाऊन भेटायचं आहे. याच्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, तुम्ही एकटा जाऊ नका, मी सुद्धा येतो. असं म्हणत आता अर्जुन सुद्धा सायलीसोबत जायला निघत असतो. सायली विचार करते, नको मी एकटीच जाऊन येते, आणि ती अर्जुनला सांगते, नाही सर कुसुमताईकडे मी एकटीच जाते. त्यावरती कल्पना म्हणते, जाऊ दे की तिला माहेरी एकटीला, येईल ती पाडव्याच्या पूजेपर्यंत. असं म्हणत कल्पना आता मात्र सायलीला जाण्यासाठी परवानगी देते खरी, पण सायली आता ज्या वेळेला कुसुमला भेटायला ते तेव्हा मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार असतो, कारण तो दिवस असतो पाडवा. ज्या वेळेला सायली कुसुमकडे जाते, ती प्रतिमाला पाहते आणि प्रतिमाला पाहताच तिच्या लक्षात सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. फराळ प्रियाने यांच्याकडून विकत आणला म्हणून तो फराळ सेम होता आणि म्हणून तो प्रतिमाचा फराळ होता असं पूर्णाजी म्हणत होत्या. या प्रतिमा आत्याच आहेत आणि सायली त्यांना हाताला धरून घरी घेऊन यायला निघते. सायली सांगते, हे तुमचं घर नाही आहे. त्यावर ती प्रतिमा आता घरी यायला तयार नसते. सायली सांगते, अहो तुमच्या हक्काच्या घरी घेऊन जाते, ते तुमची माणसं आहेत. प्रतिमाला काही कळत नसतं. सायली सांगते, आत्या चला तुम्ही. आता मात्र सायली वगैरे बघताच तिला एक प्रेमळ भास होतो, तिला आपल्या मुलीची जाणीव होते आणि सायलीच्या आग्रहाखातर प्रतिमा पाडव्याच्या दिवशी घरी येते. प्रतिमाचं आगमनाने सुभेदार भान हरकून गेलेले असतात. पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती प्रतिमाची एंट्री झालेली असते.